पिया इथं काहीतरी आवाज येत आहे आपल्याला पहा आता. त्या दिवशी असं झाला की तुम्ही पाहून ती गोष्ट म्हणजे थक्क व्हाल. तो बंदर दिसताय तो आता आमच्या मागे धावलाच होता आणि आमची पण मजा घेताय तो पहा धावला. तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर आजही आम्ही कालच्यासारखी निघालो इकडं आमच्या गावाच्या बाहेर फिरायला आणि मोकळा श्वास घ्यायसाठी आलो आहोत आणि तुम्हाला पण मोकळा श्वास देत आहोत. तर आजचा ब्लॉग आमचा असंच होणार आहे की आज नेचर म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दाखवेल की गावात राहणं का चांगलं आहे आणि कशामुळे एवढे लोक गावाकडं आकर्षित करतात. तर आमचं पण गाव काही म्हणजे असा मोठा काही असा आहे नाही, पण आम्ही जिथं लहानपणीपासून राहत आहोत तिथं कोणालाही आपला गाव आवडेलच. तर सर्वात म्हणजे आधी दाखवतो तुम्हाला आमच्या गावची सर्वात सुंदर एक गोष्ट. तर हे पार म्हणजे आमच्या गावातली सगळ्यात ब्युटिफुल जागा म्हणजे सुंदर जागा म्हणजे हे पारच आहे. इथं खूप लोक बाहेरून शूटसाठी पण येतात आणि आम्ही पण इथं खूप सारे फोटो काढले आहेत. तर ह्याच रोडने आम्हाला कुठे जायचं असेल तर बाहेर गावी ह्याच रोडने जावं लागते आणि यावं लागते. तर पहा एवढी सुंदर दिसत आहे जागा. आम्ही आता आमच्या गावाच्या बाहेर आलो आहोत आणि इकडं सर्व काही वातावरण म्हणजे पूर्ण शांत शांत वाटत आहे. असा म्हणजे पक्ष्यांचा आवाज येत आहे, किलबिलाट तुम्हाला पण येत असेल. आणि आम्ही इथं बसलो आहोत सलंगावर आणि आमच्या समोर म्हणजे येतं नाही का पाणी राहत होता. जेव्हा तळा वगैरे भरून जाते तेव्हा पाणी राहते इथं. आता तर इकडं बॉटला वगैरे फेकल्या आहेत त्या, नाहीतर इथं पाणी राहते. आम्ही रोज इथं इथून तर सकाळी येताना नाही का इथं पायतूनच, कारण इथं मच्छा वगैरे राहतात न. मागच्या वेळेस काय झाला होता की एक ऑरेंज कलरची फिश आली होती, तर ते आम्ही आला इकडं रोजच इकडं 5-10 मिनिट येतच पाहत राहत होतो, कारण तर ते फिश म्हणजे अट्रॅक्टिव्ह होती आणि ते फिरताना दिसतच होती. पण एक दिवस काय झाला की कोणाला तरी पाहिजे होती ते फिश आणि ते लोक तिला पकडून घेऊन गेले. माझ्यासमोर आहे एक आता सुंदर फूल, तुम्हाला दाखवत आहे मी आता, पण थोडंसं जवळून पहा इकडं. हा आहे पूर्ण पांढरा पांढरा फूल आहे, पण काही बरोबर दिसत नाही आपल्याला. राहू दे, नको तोडू. आणि हा झाड पहा कसा दिसतंय, हा झाड हिरवा हिरवा. आम्ही कधी विचार नव्हता केला की ह्या झाडाला पण असे फुलं लागतात म्हणून. आणि कालच आम्ही पहिल्यांदा पाहिले होते की हे पांढरे फुलं, आणि काल 2-3 तरी लागले होते, आज पण एकच दिसतंय आपल्याला. आणि एवढ्या उन्हाळ्यात खिललेला हा फूल म्हणजे किती सुंदर आहे पहा. आणि पिवळे फुलाचे पण तुम्हाला आधी दाखवले होते, ते आता पूर्ण झडले आहेत फुलं, आता काही ते राहिले नाही. तर हा एक पांढरा फूल दिसला, एवढा कडक उन्हाळ्यात उगवलेला फूल आहे पहा. तुम्हाला देत आहे मी आमच्या गावचा मोकळा श्वास, कारण इथे काही गाड्या जास्त चालत नाही, काही नाही, जास्त पोल्युशन नाही आणि वेळ आहे सकाळची एवढी सुंदर की तुम्हाला पण असं फ्रेश झाल्यासारखे वाटेल. तर त्याच्यासाठीच आम्ही रोज येतो इकडे आणि रनिंगला येतो. पण रनिंग आता चालू नाही केली आहे, जस्ट असंच फिरत आहो. आणि रनिंगला 2 दिवसापासून चालू करून घेऊ, तेव्हा काही आपण ब्लॉग बनवू शकणार नाही. तर इकडं माझ्या समोर सूर्योदय होत आहे आणि तो म्हणजे खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह पाहायला दिसत आहे पहा. पण थोडासा ब्लरी आहे, पण मन पूर्ण शांत झाल्यासारखी वाटत आहे. आणि रोड पण हा नवीनच बनला आहे. तर माझा तो रोडवालाही ब्लॉग तुम्ही पाहू शकता, जेव्हा आम्ही रोडचा स्वागत केला होता की पहिल्यांदा रोड बनला आणि आम्ही चाललो होतो ह्या रोड पाहासाठी. तर एक नंबर वाटत आहे म्हणजे मोकळं मोकळं इकडं फिरायला आणि तुम्हाला पण दाखवायला आमचा गाव चांगला वाटत आहे. आम्हाला हा मिळला आहे, हा गोटाव गाव तर माहीत नाही. येथे मिळला आम्हाला, ह्याची मी खोदत होतो तर येथे मिळला मला. तर मी आता याला घरी नेतो आणि काव म्हणून हा याला पाहतो. तर हा काही असेल पण नाही. पाहिलं तुम्ही कृष्णा म्हणजे कसा बोलत आहे. तर आम्ही इकडं आल्यावर काही नाही काही असं ट्राय करून पाहतोस. तर कृष्णाकडे थोडासा मी कॅमेरा केला आणि तो थोडासा काहीतरी आपला बोलून पाहतो म्हणत होता. तर नेहमी तो बोलायला सुरुवात केलं तर हेलो गाईजपासूनच करते आणि हिंदीतच बनवते. पण आज त्याला सांगितलं मी मराठीत बोलत जा थोडासा, म्हणजे आपली भाषा आहे तर थोडासा कॉन्फिडन्स लवकर येते म्हणून. तर काहीतरी गोठा दाखवत होतं तुम्हाला पा एक. आता तो घरी नेतो म्हणताय, का करते ते मलाही नाही माहिती.
हे खुफिया जागा आहे गाईज, खुफिया. इथं काहीतरी आवाज येत आहे आपल्याला पहा आता. तर आम्ही काल इथं म्हणजे त्या दिवशी बॉटला ठेवल्या होत्या कॅन, तर ह्या जागी ठेवल्या होत्या जस्ट इथं. आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहिलं तर त्या गाईज होत्याच नाही. तर आम्ही समजलो की कोणतरी लोकांनी नेला असतील, पण पाहिलं त्या साईडला जाऊन तर त्या साईडला होत्या. तर तिसऱ्या दिवशी आलो मग आम्ही, आणि मग वाटला की कोणतरी लोक घरी घेऊन गेले असतील. पण त्या दिवशी असं झाला की तुम्ही पाहून ती गोष्ट म्हणजे थक्क व्हाल. आणि आम्हाला पण ते म्हणजे पाहून आमचाही जीव असा धगधग धगधग करत होता. तर काय झाला की त्या बॉटला त्या साईडला पण नव्हत्या, आणि आम्ही उतरून पाहिलो आतमध्ये तर त्या बॉटला मधामध्ये जाऊन होत्या. आता त्या कशा गेल्या का गेल्या त्या काहीच नाही माहीत आहे आम्हाला. आणि आम्ही पण सर्वजण त्याच्यातच आहो की कसा काय झाला असेल. म्हणजे हवेनं तर इकडे तिकडे जाऊ नाही शकत, कोणीतरी काहीतरी इकडं तिकडं नेलाच असतील. आणि न्यायचा असता कोणाला तर घरी घेऊन गेले असते. इकडं आतमध्ये अंदरपर्यंत कोण ढकलून ठेवला असता. तर तोच एक मिस्ट्री बनली आहे आपली. तर पाहूया आता कसा काय होते. तर काहीतरी दिसताय म्हणते बंटी माझ्या मागे. झाड पण इथं कसं आहे पहा, कसा दिसताय म्हणजे त्याचे मुळं वगैरे पहा कसे. हा म्हणजे फक्त ह्या गोट्यावर ते जिवंत आहे, तिथं पाणी नाही काही नाही, तरी पण ह्या गोट्यावर एवढा जिवंत झाड आहे. इथला म्हणजे बोनसाई सारखी झाला आहे, बिलकुल एक नंबर. तर आज नाही का नकुल वगैरेला याला उशीरच झाला. आम्ही आधीच आलो होतो तिघेजण, आणि आमचा सर्व काही असा फिरून झालेलाच आहे. तिकडेपर्यंत गेलो होतो. पांढरा गोटा कुठं आहे? जाऊ दे. तर पांढरा गोटा तो मगाशी आणत होता कृष्णा, तो खालीच पडला आमचा. भूतिया जागेत खालीच पडला तो पांढरा गोटा. आणि कुठं आहे तर शोधत आहे बंटी, तर नाही दिसला. कुठं दिसताय का तुम्हाला कॅमेरामध्ये दिसला असेल तर सांगा. तर नाही दिसला. आता तो पाहताय कृष्णा खाली जाऊन, आता त्याला घेऊन येईल. तो बंदर दिसताय, तो आता आमच्या मागे धावलाच होता, आणि आमची पण मजा घेताय तो. धावला म्हणजे तो सिंदुऱ्या खात होता, आम्हाला काय माहित नाही. आणि आम्हाला पण पाहिजे होते, त्याच्या जवळ गेलो नव्हतो ना आम्ही. आणि तो आता कसा त्याला राग आला आणि दात दाखवत होता. तर जवळ जाऊन म्हणताय कृष्णा, आपण कधीच असा जंगली जनावरांचा मजाक नाही करावा, कारण ते आपल्यावर आले तर काही पण करू शकतात. तर हा आता गोटे मारताय, पण तसं मारायचं नाही. चला घरी चला. आजचा मी ब्लॉग जो आहे तो इथंच एंड करतो. जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत, बाय बाय.